नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला आज मी सांगणार प्ले स्टोअरवर कुठलीही ऍप्लिकेशन असेल ते हाईड कशा पद्धतीतून तुम्ही करू शकणार। हाईड म्हणजे की पूर्णपणे ते ऍप्लिकेशन ते प्ले स्टोअरवर दिसणार नाही अशा पद्धतीतून नाही, पण समजा एखादी गेम जी की तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरातली कोण लहान मुले किंवा कोणीही तुमच्या मोबाईल घेऊन त्यात सारखे गेम्स डाउनलोड करत असेल तर तुम्ही त्यावेळेस जे काही ऍप्लिकेशन हाईड करू शकता। जे की कोणीही तुमच्या मोबाईल कुठलेही ऍप्लिकेशन डाउनलोड करत असेल तर तुम्ही ह्या ट्रिकच्या मदतीतून कुठलीही प्ले स्टोअर ऍप्लिकेशन असेल ती इझिली तुम्ही हाईड करू शकणार आहात। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो आणि सगळ्यात पण सांगतो। तुम्हाला पण माहिती आहे प्ले स्टोअरवरून एखादी ऍप्लिकेशन हाईड करायची म्हटलं तर बऱ्याचशा जणांना करता येत नाही, पण तुम्हाला मी प्ले स्टोअरची एक सेटिंग आहे ती सेटिंग केल्याने तुम्ही कुठलीही ऍप्लिकेशन जसे काय मोठ्या गेम्स फ्री फायर म्हणा पबजी ह्या गेम सुद्धा तुम्ही हाईड करू शकणार आहात आणि हाईड केल्याने ते ऍप्लिकेशन दिसणार पण ते ऍप्लिकेशन कुणाला डाउनलोड करता येणार नाही। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात प्रथम तो हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करून घ्या। चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल समजेल जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिलं आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग जे काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आणि त्या सेटिंग केल्यानंतरच तुम्ही प्ले स्टोअरवर जे काही ॲप्लिकेशन आहे ते हाईड करू शकणार। हाईड म्हणजे कशा पद्धतीने ते सुद्धा तुम्हाला सांगतो। जसं की मी प्ले स्टोअर ओपन करून घेतो आणि इथे समजा मी एखादी मला गेम डाउनलोड करायची जशी की बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया ही गेम मला डाउनलोड करायची आहे। तर बघू शकता मी सर्च केलं इथे इन्स्टॉलिंगचं बटन आलं आणि इथून इन्स्टॉलिंगवर मी क्लिक करून जी की ॲप्लिकेशन जी की गेम असेल किंवा ॲप असेल कुठलीही मी डाउनलोड करू शकतो। जसं की समजा आता मला समजा फ्री फायर जर डाउनलोड करायची म्हणजे तर इझिली इथून मी करू शकतो। जी की कुठलीही गेम बघू शकता इझिली मला जी पाहिजे ते अशा पद्धतीने गेमवर क्लिक करून इन्स्टॉल करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही ॲप्लिकेशन असेल ती इझिली तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। आता तुम्हाला फक्त मी एक सेटिंग सांगतो, ते सेटिंग केल्यानंतर जे की हे ॲप्लिकेशनचं इन्स्टॉल बटन आहे हे इन्स्टॉल बटन त्यांना दिसणार नाही आणि ते ॲप्लिकेशन जी काय ती त्यांना इन्स्टॉल होणार नाही। कशा पद्धतीतून काय करायचं सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय तुमचं प्रोफाईल दिसेल कोपऱ्यात, तिथे प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर सेटिंग भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या। ओके, सेटिंगवर क्लिक केल्यानंतर सगळे जे की सेटिंग्स आहेत ते तुम्हाला इथे भेटतील आणि इथेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्यामुळे इथे स्किप करू नका। त्यानंतर तिथे फॅमिलीचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता जो की 3 नंबरचा एक ऑप्शन आहे ऑफ आहे कंट्रोल्स तेव्हा क्लिक करून घ्या। ओके, क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता जो की हा जो काय कंट्रोल ऑफचं तुम्हाला इथे दिसत असेल वर कंट्रोल ऑफचा हा जो की ऑप्शन आहे तो तुमचा ऑफ असणार आहे। तर ह्याला काय करायचं आपल्याला ऑन करून घ्यायचा। कशा पद्धतीने ऑन करायचं सांगतो। ह्याच्यावर एकदा क्लिक करायचा आणि इथे तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा। जसं की आता इथे कुठलाही तुम्ही पासवर्ड अशा पद्धतीतून टाकू शकता, जो पाहिजे ते 2दा पासवर्ड इथे टाकून घ्या। ओके करून घ्या। ओके केल्यानंतर ही ऑन होणार ना, एकदा बॅक या। बॅक आल्यानंतर फेरशी त्यावर क्लिक करून घ्या तर हे ऑप्शन ऑन झालेलं आहे। त्यानंतर इथं ॲप्स अँड गेमवर क्लिक करून घ्या, जो की आता पासवर्ड टाकला आहे तो अशा पद्धतीतून टाकून घ्या आणि इथे तुम्हाला जे की 7+ दिसतं असेल बुकच्या 7+ म्हणजे 7+ आहे ते त्यावर क्लिक करून घ्या आणि इथून अशा पद्धतीने डन होईल। त्यानंतर सेव्ह करून घ्या। ओके, इतकं केल्यानंतर आता कुठलीही तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायला गेला जसं की आता समजा इथे मी जातो आणि सर्चमध्ये जी की इथे बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया सर्च केलं तर बघू शकता जी की ॲप्लिकेशन आहे कुठलीसुद्धा डाउनलोड होणार नाही। तू कुणाच्याही हातात फोन दिला तर तो ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकणार नाही। जसं की बघू शकता काही ॲप्लिकेशन तो डाउनलोड करू शकतो पण काही ज्या महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स असतील जसं की आता बघू शकता फ्री फायर जर सर्च केलं तरी ॲप्लिकेशन बघू फ्री फायर बघू शकता डाउनलोड होत नाही। अशा पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन जे काय हाईड करू शकता। ॲप्लिकेशन दिसणार पण इन्स्टॉलिंगचं बटन येणार नाही आणि तो इन्स्टॉल करू शकणार नाही। याने काय होणार आहे फालतूचे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये समजा एखाद्या तुमच्या घरात लहान मुलं असेल त्याच्या हातात मोबाईल दिला किंवा कोणाच्या हातात दिला तर तो ॲप्लिकेशन जाऊन ते डाउनलोड करतो किंवा गेम्स डाउनलोड करतो, त्यावेळेस तो गेम डाउनलोड करू शकणार नाही। त्या गेम्स तो इझिली डाउनलोड करू शकणार आहे। दुसऱ्या बघू शकता कुठलाही तो डाउनलोड करू आपण जे इन्स्टॉल ॲप्लिकेशन केले आहेत तो इन्स्टॉल करू शकतो, आपण अपडेट करू शकतो। पण ज्या की जर समजा एखादी तुम्हाला मोठी जी की गेम असेल आता सध्या ट्रेंडिंगला फ्री फायर म्हणा पबजी ह्या गेम्स आहेत आणि ह्या गेम समजा अशा पद्धतीने तुम्ही अनइन्स्टॉल केलं ही जर सेटिंग केलं जर सारखे जर खेळत असतील तर तुम्हाला सांगतो तुमच्या घरातल्या मोबाईलवर तर हे सेटिंग करून घ्या। तो नंतर कधीसुद्धा तो जी की आहे ती गेम डाउनलोड करू शकणार आहे। जसं की तुम्ही कुठली पण टाकू शकता, जसं की समजा गँगस्टर GTA ह्या ज्या गेम्स आहेत त्या मोठ्या आहेत आणि त्या जर गेम्स डाउनलोड करायच्या म्हटल्या तर तुम्हाला माहिती आहे 1-1.5 GB गेम्स आहेत। जसं की आता समजा एखादी जसं की मोठ्या गेम्स आहेत त्या इझिली इथून हाईड होणार आहेत। कुठलीही तुम्ही गेम टाका जसं की तुम्हाला कुठले जसं की बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया मी सर्च केलं जसं की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला गेल्यानंतर अशा पद्धतीने एरर येणार आहे आणि तो समजेल की ह्याच्यात जी की ॲप्लिकेशन डाउनलोड होत नाही। हा आज समजलं असेल
कशा पद्धतीने तुम्ही जे काही गेम्स म्हणा ॲप्स म्हणा हाईड करू शकता. जर समजत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेटिंग माहिती होतं का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन